पहला सुर कच्चा है। गामा पा पा पा। प्रैक्टिस करो। हीरो सारेगामापा 29 सितंबर से शनिवार और रविवार रात 9 बजे जी टीवी पर। बोल। आमी आमर मोतो। सुदर्शन सौर सोलार वाटर हीटर। अब सूरज की ऊर्जा से पानी होगा गर्म बिना बिजली, यानी हर साल 7,000 की बचत। अब दिल नहीं बिल छोटा कीजिए। पांढरे यांचा आरोप आहे की अनावश्यक असे प्रकल्प इथे तयार करण्यात आलेले आहेत। कोण चढतंय धरणांच्या कुरणांवर? ठरवून काही केलेलं नाही। या धरणाचं भिंतीचं काम मुख्य झालेलं आहे। गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यापाशी आम्ही उभा आहोत। रातोरात त्यांच्या स्वप्नात राधा आली आणि राधा झाली आणि नाचायला सुरुवात केली। मग तशी काय परिस्थिती पण होऊ शकते। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दिन ब दिन महाराष्ट्र में बढ़ती जा रही है। मैं कुछ बोलूंगा नहीं, मैंने बोल दिया भी अब और कुछ नहीं बोलूंगा। म्हणून मी उपमुख्यमंत्री पद व मंत्री पदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहताय माझा विशेष आणि आता चर्चेत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्याचप्रमाणे किरीट सोमय्या भाजपतर्फे। सगळ्यात पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे। आव्हाडजी, सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे, उपमुख्यमंत्री तर आधीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे। कशा प्रकारे पाहता आता एका अर्थाने टेक्निकली तुमचा केव्हाचा बाहेरून पाठिंबा असा त्याचा अर्थ होतो? असं आहे की बाहेरनं पाठिंबा द्यायचा का पक्षाने काय भूमिका घ्यायची, हा भूमिका ठरवण्याचा अधिकार आम्हा कोणालाही नाही। तो अधिकार सर्वस्वी माननीय शरद पवार साहेबांना आहे। राजीनामा देऊन आपल्या भावना व्यक्त करणं हे परिपक्व लोकशाहीचं, सुदृढ लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाहीचं लक्षण आहे। पक्षांतर्गत लोकशाहीवर विश्वास ठेवून पक्षाध्यक्षांकडे आपला भावना व्यक्त करत राजीनामा देत आपण पवार साहेबांशी चर्चा करा असं मंत्र्यांनी जर सांगितलं असेल तर मला वाटतं त्यात चुकीचं काही नाहीये। त्यामुळे जो पक्षाने निर्णय घ्यायचा आहे की काय करायचं याबाबतलं भाष्य आधीच माननीय पवार साहेबांनी केल्यामुळे याच्याबद्दलची राजकीय शासकीयता व्यक्त करून संशय व्यक्त करण्यात काही अर्थ नाही। जी काही भूमिका घ्यायची ती माननीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि पुढील निर्णय देखील या बाबतीत माननीय पवार साहेब घेतील। नाही आव्हाडजी, याच्यामध्ये फक्त एक आत्ता चित्र असं दिसतंय की शरद पवार यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये सगळ्याच माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की आम्ही सरकारमधनं बाहेर पडणार नाही, आमचे मंत्री राजीनामे देणार नाहीत। आणि हे ते सांगत असतानाच इकडे सगळ्या मंत्र्यांनी मधुकर पिचड यांच्याकडे राजीनामे देण्यामुळं दिल्लीतल्या नेत्यांची एक भूमिका आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांची एक भूमिका असं काही झालेलं आहे का, असं एक मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे। तर राजीवजी साहजिक आहे असं प्रश्नचिन्ह निर्माण होणं, पण मी याबाबत स्पष्ट भूमिका घेऊ इच्छितो की मी इथे उपस्थित आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी। म्हणून पिचड साहेबांकडे आपले राजीनामे देऊन आमच्या काय मनात आहे आपण पवार साहेबांशी चर्चा करा असं सुदृढ लोकशाहीचं दर्शन घडवत आमच्या पक्षातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला। आणि मला वाटतं की आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येक नक्कीच आहे। म्हणजे सामुदायिक एक मिनिट पण सामुदायिक निर्णय घेण्याचा अधिकार, ह्याच्यावरती विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार हा माननीय पवार साहेबांचा आहे आणि पवार साहेब घेतील तो निर्णय अंतिम असेल याबाबत कुठल्याच्याही मनात संदेह असता कामा नाही। अच्छा, म्हणजे प्रतिकात्मक राजीनामे आहेत हे, त्याला आपण जे म्हणाल ते नाही, कारण पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सरकारमध्ये राहणार आहोत, आम्ही काही सरकार अस्थिर करणार नाही आहोत। मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून सुरुवातीपासून राजूजी आपल्याला सांगतोय की सांप्रदायिक जातीयवादी पक्षाला कुठलाही राजकीय फायदा होऊ नये ही आमची भूमिका आहे। कुठल्याही परिस्थितीत इथल्या जातीयवादी पक्षांना राजकीय ताकद त्यांची वाढता कामा नये, त्यासाठी वाटेल ते बलिदान द्यायचे नाही, त्याच्याबद्दल वाटेल ते अगदी 100% आव्हाडजी तुम्ही त्यामुळे त्याबाबत आमची नाही ती तुमची भूमिका ही सर्वश्रुत आहे, जगजाहीर आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही। फक्त प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो हा आहे की एकीकडे शरद पवार सांगतायत की आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही, आम्ही सरकार अस्थिर करणार नाही, आणि दुसरीकडे त्याच वेळेला राष्ट्रवादीचे सगळे मंत्री राजीनामे उचलून आपले प्रदेशाध्यक्षांकडे देतात आणि प्रदेशाध्यक्ष असं मनातली खंत, आपल्या मनातले दुःख, आपल्या मनातल्या वेदना, आपल्या मनातल्या भावना पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करणं हा पक्षातल्या लोकशाहीचा, जिवंत लोकशाहीचं दर्शन आहे। मला वाटतं की त्याच्यावरती योग्य तो विचार करूनच पवार साहेब निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतील तो अंतिम आहे, कारण का शेवटी ही जबाबदारी मंत्रिपदाची आहे ती पक्षाने दिलेली आहे।
ती व्यक्तिगत कुठल्याही मंत्र्याला आपणहून मिळालेली नाही. जेव्हा जबाबदारी पक्षाने दिली आहे तेव्हा निर्णय काय घ्यायचा हा अधिकार पक्षाला आहे आणि पक्षाने जो निर्णय घेईल तो त्यांना बंधनकारक असेल हे त्यांना मान्य करावं लागेल आणि आपल्याला मान्य करावं लागेल. नाही आव्हाडजी, तुम्ही शरद पवारांना किमान गेली 25 वर्षे तरी जवळून ओळखताय. त्यांनी आज जी भूमिका घेतली की आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही, त्याच्यानंतर जेव्हा सगळे आपले मंत्री त्यांच्या मनातलं दुःख, त्यांच्या मनातल्या वेदना, त्यांना सगळा होणारा त्रास, त्यांचा क्षोभ राजीनामा पत्रातून जेव्हा प्रदेशाध्यक्षांकडे देतात तेव्हा आजची भूमिका बदलली जाण्याची शक्यता एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला कितपत वाटते? असं आहे की जी भूमिका माननीय पवार साहेबांनी घेतली आहे त्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होईल असं मला वाटत नाही. कारण का एकदा भूमिका घेतल्यानंतर त्यामध्ये ते बदल करणार नाहीत. पण आपल्या वेदना आपण साहेबांच्या कानावर घाला असं जर मंत्र्यांनी सांगितलं असेल तर त्यात वावगं आणि त्यात केवढा म्हणजे वादविवाद करण्यात काय हे नाही. जो पक्षाचा निर्णय तो माननीय पवार साहेबांचा निर्णय आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य. इथल्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्याप्रमाणे प्रत्येकाला ती लक्ष्मण रेषा आहे आणि कोणीही ती लक्ष्मण रेषा पार थोडक्यात अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खूप दुःख झालेलं आहे. हे या राजीनाम्यातनं त्यांना दर्शवायचं होतं, ते त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. असं आहे राजीवजी की बाकीच्या मंत्र्यांना काय वाटतंय काय वाटत नाही ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही. पण आपला राजीनामा देऊन महाराष्ट्रातल्या राजकीय परंपरेची जी काही जाण त्यांनी आपल्या कृत्यातनं दाखवलेली आहे, आपल्या कृतीतनं दाखवली आहे, ती वाखणण्याजोगी आहे. की माझ्यावरती तुम्ही आरोप करता आहात, मी त्या खात्याचा मंत्री आहे, तुम्हाला जर एवढंच असेल तर इथल्या सीबीआयला सांगा, सीआयला सांगा, मोसादला सांगा, एफबीआयला सांगा, कुठल्याही एजन्सीकडनं माझी चौकशी करा, मी त्याला तयार आहे असं म्हणून सत्तेची सगळी पदं मी त्याग करतोय. आणि हा महत्वपूर्ण निर्णय घेताना कुठेही चेहऱ्यावरती एक खैर ना खंत बाळगता मी लोकांमध्ये जाईन, लोकांकडे हा प्रश्न टाकीन आणि तुम्ही तुमची चौकशी चालू ठेवा. हे बोलण्याचं धारिष्ट्य अजित पवारांनी दाखवलं आणि ते वाचण्याजोगं आहे. नाही नक्कीच आव्हाडजी, या सगळ्या आजच्या त्यांच्या राजीनाम्यामुळे अजितदादांचं नेतृत्व एकदम झळाळून उठून आलं वर. पण ही संधी छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि गुलाबराव देवकर या तिघांना होती, त्यांनी ती गमावली. त्यांनी आधीच राजीनामे दिले असते तर त्यांचंही नेतृत्व असंच झळाळून वर आलं असतं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांच्या राजीनामे न देण्यामुळे काँग्रेस त्या आरोपांची पार्श्वभूमी वेगळी होती. नाही पण त्याच्यामुळे राष्ट्रवादीला फार बदनामी सहन करायला लागली. आज जसं त्यांचं उजळून आलं राष्ट्रवादीचं नेतृत्व, असं आहे की आजकाल राजीवजी मीडिया ट्रायल जास्ती झाली आहे. म्हणायचे आपण देवकरांच्या बाबतीत कोर्टानं दिले होते त्यांना अटकेचे आदेश. असं आहे की मला देवकरांच्या केसबद्दल फार जास्त माहित नाही, पण माझं एक असं आम्ही असा जो काय अभ्यास केला त्याच्यामध्ये मी लॉ मध्ये अभ्यास केला असताना असं एक वाक्य असायचं की नो पर्सन इज म्हणजे एव्हरी पर्सन इज इनोसेंट अंटिल अँड अनलेस प्रूव्हन गिल्टी. आता तुमच्याकडे मीडियामध्ये असं झालंय की ही इज गिल्टी, नाउ प्रूव्ह युअर इनोसेन्स. म्हणजे आम्हाला आधीच तुम्ही छाप मारता की तू गुन्हेगार आहेस, आता जा आणि स्वतः सिद्ध कर की तू गुन्हेगार नाही आहेस. आता त्याच्यावरती काय करायचं? सध्या दिवस मीडियाचे आहेत. नाही पण यांनी संधी, पण या तिघांनी संधी गमावली असं तुम्हाला वाटतं का नाही वाटत? असं आहे राजीवजी, पार्श्वभूमी आरोपांची काय, कोण आरोप करतोय? ज्यांनी ते आरोप केले त्यांनीच हे आरोप केले. कोटीचे संडास खाल्लेले किरीट सोमय्या, हेपेटायटिस बी चे पैसे खाल्लेले किरीट सोमय्या, युवक प्रतिष्ठानच्या नावावर करोड रुपयाचे संडास हडप केलेले किरीट सोमय्या. जितेंद्रजी किरीट सोमय्या आहेत आपल्याकडे, किरीट सोमय्या आहेत आपल्याकडे. एक मिनिट थांबा. आमच्या पक्षामधल्या नेतृत्वामध्ये हिंमत होती की आरोप झाले, आम्ही राजीनामा दिला. का हो? मोदीवरती कॅगचे 35,000 कोटी रुपयाचे आरोप झाले, का कोणी मागायला गेला नाही हो त्यांचा राजीनामा? स्वच्छ चारित्र्याच्या, स्वच्छ कारभाराच्या गोष्टी करणारा बीजेपीच्या एकाही नेत्याला मोदीचा आरोप दिसला नाही. नरोडा पाटियामध्ये स्वतःचे मंत्री जेलमध्ये गेले हत्याकांडाच्या आरोपाखाली, कोणी राजीनामा मागायला गेलेला नाही. अशा विविध आरोपामध्ये सापडलेल्या बीजेपीच्या कुठल्याही नेतृत्वाने आजपर्यंत राजीनामा देण्याचं. जितेंद्रजी आपण किरीट सोमय्यांना विचारू जितेंद्रजी, पण त्याच्यापूर्वी एक गोष्ट अशी आहे जितेंद्रजी, ते विचारू आपण प्रश्न. किरीट सोमय्या आहे ते उत्तर देतील सविस्तर. त्यापूर्वी तुम्ही मगासपासून या चर्चेच्या आधी सुद्धा मीडियासमोर जाताना तुम्ही स्वतःचा अत्यंत नम्रपणे उल्लेख साधा कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता म्हणून करताय. वस्तुतः आज अत्यंत महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स जेव्हा अजित पवार करत होते ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली, त्या ठिकाणी बाजूला फक्त जितेंद्र आव्हाड आणि विनायक मेटे असतात. याचा अर्थ तरुण तुर्कांची राष्ट्रवादीची फळी लोकांच्या डोळ्यासमोरून, मग लोकांना तेवढं कळतं नेमकं काय अर्थ घ्यायचा तो.
असं आहे की मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मी तिथे माझ्या कामासाठी गेलो होतो. माझ्या काम करत असताना अजितदादांनी घड्याळाकडे बघितलं. ते म्हणाले जितेंद्र 5 वाजतायत, मी तुझं काम नंतर करतो, माझ्या बरोबर चल. आणि मला घेऊन ते तिथे गेले. आता पक्षाचा मी एक प्रवक्ता, जरा बोलणारा माणूस म्हणून त्यांनी माझ्याला बाजूला बस म्हणून सांगितलं. अहो मी काय तरुण तुर्क आणि काय छोटी फौज. आवाड इतका जितेंद्र आव्हाड इतका नम्रपणा तुमचा बघवत नाही. काय आता मी नम्र झालो तर जितेंद्र आव्हाड नम्र का होतो? इतका नम्र जितेंद्र आव्हाड बघायची महाराष्ट्राला सवय नाही. मी असं नका करू राजीवजी. माझंही नम्रपणा महाराष्ट्राला दिसू द्या ना कधीतरी. किती विनम्र व्हाल. आपल्यासोबत कुमार केतकर सुद्धा आहेत. केतकर सर, याच्यातला थोडा चेष्टेचा भाग जरी सोडला तरी सुद्धा याला एक संदर्भ आहे आणि तो सुद्धा शरद पवारांचा संदर्भ आहे. थोडंसं जरी उदाहरण जरा वेगळं असलं तरी सुद्धा वसंतदादांच्या काळात शरद पवारांनी जे बंड उभारलं होतं तो सुद्धा तरुण तुर्कांचाच काळ होता. आज तशा त्या बंडाची या गोष्टीशी तुलना करता येणार नाही तरी सुद्धा त्यातला हा जो इन्स्टिंक्ट आहे, हा जो यंग युथ इन्स्टिंक्ट आहे, कारण आज सुद्धा अजित पवारांच्या शेजारी कोणी छगन भुजबळ वगैरे नव्हते. त्यांच्या शेजारी होते नुकतेच झालेले विधानसभेतले आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाजूला असतात विनायक मेटे. काय याचा अर्थ घ्यायचा? नाही, काही प्रमाणात त्याचं वर्णन ओल्ड गार्ड वर्सेस यंग टर्क असं कोणीतरी करू शकेल वरकरणी पाहता. पण माझ्या मते तसं नाहीये. आता अजित पवारांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. याचा अर्थ बहुसंख्य मंत्र्यांचा आहे असं नाही, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा. किंबहुना राष्ट्रवादीच्या मंत्र्यापैकी एकही जण राजीनामा त्याचा पुढे ढकलणार नाही. तो तसाच पडून जाईल पिचरांकडे आणि प्रत्यक्षात ते सगळे कामावर येतील. कारण ही सगळी जी खाती आहेत, अत्यंत महत्वाची खाती, ही मागून चर्चा करून कलह करून आणि बार्गेन करून राष्ट्रवादीने मिळवलेली खाती आहेत. ही राष्ट्रवादीने जर खाती सरळ शरण करून टाकली आणि जर ती काँग्रेसच्या हातात आली तर राष्ट्रवादीला पुढची निवडणूक जड जाईल हे राष्ट्रवादीलाही समजतं. त्यामुळे माझ्या मते हे राजीनामे जे आहेत हे प्रतिकात्मक आहेत किंवा आपण अजितदादांच्या बरोबर आहोत असं दाखवण्यापुरते आहेत. परंतु मंत्री वेगळे आणि आमदार वेगळे. बहुसंख्य आमदार अजितदादांच्या बाजूने आहेत. ह्याच्याबद्दलची खंत आणि ह्याच्याबद्दलची अस्वस्थता आणि ह्याच्याबद्दलची असूया पक्षात आहे. वसंतदादांच्या काळातल्या बंडाशी याची तुलना करता येणार नाही. याचं साधं कारण असं की वसंतदादांच्या पक्षाच्या वेळेला जे नवीन पक्ष स्थापन झाला त्याच्यामध्ये पहिल्यांदाच शरद पवारांनी त्यावेळेचा जनसंघ हा त्या पक्षात घेतला, म्हणजे जनता पक्षाच्या रूपाने आलेला. आणि जनता पक्षाच्या रूपाने आलेले पक्षातले आमदार घेऊन शरद पवारांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट ही स्थापन केली. अजितदादांनी असा कोणताही प्रयत्न केलेला नाही. अजितदादांनी पक्षाविरुद्ध बंड केलेलं नाही. अजितदादांनी आघाडीविरुद्ध बंड केलेलं नाही. अजितदादांनी फक्त स्वतःचा राजीनामा देऊन हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जो तुमच्या समोर पडलेला आहे. मला नाही वाटत अजितदादांनी पुलोदासारखी कोणतीही संघटना इव्हन विचारात सुद्धा घेतलेली आहे. मला असं वाटतं की 1978च्या घटनेशी हो बोला जितेंद्रजी सुद्धा संबंध बोला. आव्हाड सर बोला. नाही, याच्यात एक असा हलकासा उल्लेख जनसंघाचा झाला. पण मी आपल्याला विनम्रपणाने सांगू शकतो की 77 साली जेव्हा पवार साहेबांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष अस्तित्वात होता आणि त्याचे नेते हे SM जोशी होते, समाजवादी पक्षाचे नेते, आणि त्यामध्ये विविध पक्ष विलीन झाले होते. जनसंघाचं अस्तित्व नव्हतं. त्यामुळे जेव्हा ते प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट PDF स्थापन झाला 77 साली आणि जेव्हा सरकार आलं तेव्हा त्या जनसंघाचा संबंध नव्हता. ठीक आहे, तो वेगळा उदाहरण आहे. हे जर का तुमचीच ही व्याख्या लावायची म्हटली तर पुण्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली होती त्यावेळी ते तिकडच्या आघाडीचं सरकार होतं, शिवसेना त्याच्यात नव्हती असं काहीतरी म्हणण्यासारखं होईल. तो मुद्दा बाजूला ठेवूयात. किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत. सोमय्याजी, काय तुम्ही कशा प्रकारे पाहताय सगळं? किमान विरोधी पक्ष म्हणून तुमचं समाधान झालं असलं पाहिजे. थेट राजीनामा मिळवला डेप्युटी सीएमचा. मला खरंच कळत नाही गेले 2 तासात या चर्चेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न का होतो. बरं, मूळ मुद्दा आहे तिथे आहे. भ्रष्टाचाराविरोधीची लढाई आहे. भ्रष्टाचारामुळे महागाई आहे. सिंचनमध्ये 70,000 कोटी टोल आणि कोल घोटाळा. अजित पवारांचा राजीनामा, मग त्याला पवार विरुद्ध पवार, ते जे असेल ते असेल, पण मूळ मुद्दा कुठे गेला? जनतेचा वेदनेचं काय? बरं, अगर आदर्श बोल रहे हैं अजित पवार को हमारे नेतागण, तर मला प्रश्न हा विचारायचा आहे, किंमत सीबीआयच्या ऐवजी चला पण उद्या मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारचा तिजोरीत पाहिजे आहे हे नाटक करून दोघे जण हे फक्त कव्हर अप ऑपरेशन 2 दिवसात सुरू होणार. भ्रष्टाचार गेला बागे.
आम्हाला सिंचन घोटाळ्याची चौकशी पाहिजे आणि नाटकीय चौकशी नको. जा उच्च न्यायालयात आणि सांगा SITची रचना करा, अँटी करप्शनला परमिशन द्या, टोल कोल घोटाळ्याची चौकशी करा, हे पाहिजे आम्हाला. बर आव्हाडजी काय म्हणाले याच्यावरती? नाही किरीट सोमय्यांना जे पाहिजे ते आम्ही देणार. किरीट सोमय्यांना जे पाहिजे ते देणार. किरीट सोमय्या महान नेता आहे, 200 कोटी रुपये संडासात खाऊ शकतो. त्याच्यासारखा नेताच नाही महाराष्ट्रात. एक हेपेटायटिस बी सरकार आमचं, निधी किरीट सोमय्याच्या युवक प्रतिष्ठानला. MMRDAचा निधी सरकार आमचं, संडास बांधायचं कॉन्ट्रॅक्ट किरीट सोमय्याच्या युवक प्रतिष्ठानला. महान नेते आहेत. त्यांचं करप्शन बद्दल कसं आहे, एखादा माणूस आपल्या बुद्धीचा वापर कसा करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या. ते म्हणजे प्रोफेशनली CA आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक मध्ये अकाउंटिंगचा घोटाळा कसा आहे हे त्यांच्या बरोबर सूक्ष्म नजरेतनं ते बघत असतात. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. आम्ही नाटक करतो का ते नाटक करतात हे जगाने बघितलेलं आहे. म्हणून मी त्यांना आव्हान दिलं ना की आमच्या मंत्र्यांनी हिंमत दाखवली. तुमच्या मोदीला सांगा नरोडा पाटियामध्ये लोकांना मारण्याच्या अधिकार आरोपाखाली माया कोडनानी जेलमध्ये गेली, बाबू बजरंगी अटकेत गेला, पुरुषोत्तम सोळंकी लटकला, 35,000 कोटी रुपयाचा कॅगचा आरोप झाला, इशरत जहाच्या खुनामध्ये मोदीचा हात आहे असं लोक म्हणतात. मोदी राजीनामा देणार आहेत, हे मागण्याची हिंमत दाखवणार आहेत. आव्हाडजी ठीक आहे, आपलं किरीट सोमय्या बोलतात, मीडियामध्ये जरा प्रसिद्धी मिळते, काही लोकांना मीडियामध्ये राहण्याची हौस असते. मोदी आपल्या किरीट सोमय्या आपली हौस. आव्हाडजी तो तुम्ही किरीट सोमय्यांना तुम्ही उत्तर दिलं, पण मेधा पाटकरांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. मेधा पाटकरांची प्रतिक्रिया, त्यांनी म्हटलेलं आता आपल्या समोर ती सुद्धा दिसत असेल कदाचित, भ्रष्टाचारानंतर कुणीही महात्मा किंवा हुतात्मा होत नाही, मग भले राजीनामे दिले असले तरी. कशा प्रकारे बघता तुम्ही लोकांच्या मनात? तुम्ही खरोखर स्वतःची स्वच्छ प्रतिमा उभी करू शकता या राजीनाम्यांनी? आव्हाडजी हॅलो. हा जितेंद्रजी तुम्हालाच असं आहे की अजित पवारांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मी काय सांगितलं की माझ्या चारित्र्यावरती जी काय चिखलफेक चालू आहे, माझी प्रतिमा जी काय मलिन करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यापासून लांब होऊन मी माझ्या प्रतिमेबद्दल, माझ्या चारित्र्याबद्दल जनतेमध्ये जाऊन त्याचं उत्तर देईन. आणि लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार जनतेला असतो. माननीय त्यागाच्या त्यागमूर्ती मेघा पाटकर काय म्हणतात ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली तमाम जनता काय म्हणते हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. लोकशाहीमध्ये उत्तर जनता देते आणि एखादा नेता जेव्हा जनतेमध्ये जाण्याचा धैर्य दाखवतो त्याच्या धैर्याला मानाचा मुजरा हा करावाच लागेल. पलायनवादाची भूमिका स्वीकारलेली नाही. उघडपणाने सांगितलं हे आरोप झाले ना, आरोपाची चौकशी तुम्ही एकीकडे करा, दुसरीकडे तुम्ही पदाचा त्याग करतो आणि जनतेच्या मध्ये जाऊन जनतेला प्रश्न विचारतो माझं काय चुकलं. मला वाटतं ह्याच्यासाठी हिंमत लागते आणि राजकारणामध्ये हिमतीला दाद द्यावी लागते. बरं, अशोक वानखेडे दिल्लीहून आपल्यासोबत ते बोलतात. वानखेडेजी, एक तर जितेंद्र आव्हाड असले शो मध्ये सोबत तर कोणाला काही जास्त बोलायला मिळत नाही आणि त्यांच्या नवीन नवीन परिभाषा ज्या असतात, तर नवीन नवीन व्याख्या ज्या असतात आणि तो व्याख्या अशा 5-5 मिनिटात बदलतात. त्यामुळे राजनीतिक विश्लेषक असो की पत्रकार असो, ऍक्च्युअली भ्रष्टाचार कोणाला म्हणायचं, आरोप कोणाला म्हणायचं, आरोपी कोणाला म्हणायचं आणि दोषी कोणाला म्हणायचं हे फार मुश्किल होऊन जातं. आणि ते कोणाला ऐकत नाही, ते त्यांच्या हिशोबाने सांगतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, जेलमध्ये गेलेला मंत्री सुद्धा ते डिफेंड करू शकतात. पण त्याच वेळेला त्याच जळगावमध्ये एक MLA लगातार जेलमध्ये असतो तर तो आरोपी असतो, त्याची जमानत होऊ देत नाही महाराष्ट्र सरकार. असे कितीतरी प्रकार आहेत. प्रश्न हा आहे की या पूर्ण नाट्यामध्ये जो सिंचन मध्ये घोटाळा झाला, जो भ्रष्टाचार झाला, त्याचं उत्तर कोण देणार? सरकार देणार, NCP देणार, की अजित दादा लोकांसमोर जाऊन सांगणार की तुम्ही मला निवडून द्या, जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी भ्रष्टाचार मुक्त होईल? हा जो नवीन प्रकार आहे की आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेला सांगू राजकारणात निवडणुका कशा लढल्या जातात आणि कसे लोक निवडून येतात, हे काही आता महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला नको. राजकारणात जरी ते म्हणतात की आम्ही भ्रष्टाचाराचा मी एक पैसा घेतला नाही, त्यांनी सांगितलं मी कोणाचाही एका 5 पैशाचा मिंधा नाही, पण किती कॉन्ट्रॅक्टर त्यांचे मिंधे आहेत हे त्यांना माहित आहे का? जर 7 महिन्यात 6,000 करोडचा प्रोजेक्ट 26,000 करोडाला झाला तर कुठे ना कुठे त्याला जबाब द्यावा लागणार. बरं, दौंड, जगदंबा, जरंडेश्वर हे शुगर मिल्स आहेत. 6 शुगर मिल कोणी घेतल्या याची चौकशी करा. त्या रिबिल्ड कोणी केल्या, त्याचं नवीनीकरण जे झालं त्यात करोडो रुपयाचं कन्स्ट्रक्शन कुठल्या ठेकेदारांनी केलं, मशीन्स कुठल्या ठेकेदारांनी सप्लाय केल्या, तेच ठेकेदार कसे सिंचनचे प्रोजेक्ट घेतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता पेपरमध्ये पण आल्यात, मीडियामध्ये पण आल्यात. त्यामुळे आता फक्त एक राजीनामा देऊन एक आज पूर्ण दिवसभर सिंचन हा विषय मागे गेला.
राजीनामा राजीनामा राजीनामा. जरूरच खरोखरच जर अजित पवारांना पश्चाताप झाला असता, त्यांना फार वाईट वाटलं असतं की माझ्यावर आरोप होत आहेत आणि त्यांनी राजीनामा दिलाय, त्याच्यापेक्षा जर त्यांनी विदर्भात किंवा मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून राजीनामा दिला असता तर मला वाटतं ते फार मोठे हिरो झाले असते. बर, आपल्यासोबत कुमार केतकर सुद्धा आपल्यासोबत. बोला बोला, आवाज तुम्ही पूर्ण करा. बोला बोला. असं आहे की आम्हाला हे माहिती आहे की आम्ही 90 सालापासून आरोपांच्या फैरी बघतो आहोत. खैरनारांनी आरोप केले, नंतर गोपीनाथ मुंडेंनी आरोप केले, नंतर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आरोप केले. आरोप काय राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पवार कुटुंबियांना नवीन आहे. 93 सालापासून जेव्हा जेव्हा आम्ही बघितलंय तेव्हा कोणी म्हणाले दाऊदशी संबंध आहे, कोणी म्हणालं ते दंगली आम्ही घडवल्या, कोणी एनरॉनमध्ये भ्रष्टाचार केला, कोण म्हणाला आम्ही दाऊदला फरफटत घेऊन येऊ, कोण म्हणालं एनरॉन आम्ही बाहेर काढू. महाराष्ट्राने सगळं अनुभवलं, सगळं बघितलं. आरोपांमध्ये तथ्य किती असतं याचाही आरोप लोकशाहीमध्ये जनतेने उत्तर दिलं आणि 4.5 वर्षात दिलं. बरं, हे लक्षात घ्या. पण ह्या परंपरेपासून बाजूला जाऊन आरोप झाले सिद्ध करा आणि नंतर असं म्हणू नका मी सत्तेत होतो म्हणून आरोप सिद्ध झाले नाहीत. वानखेडेची सत्ता सोडण्यासाठी हिंमत लागते आणि मला वाटतं गेल्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये या देशाच्या राजकारणामध्ये अशी हिंमत कोणीही दाखवली नाही आणि त्यामुळे अजितदादांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. खरं म्हणजे अजितदादांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. मग भरे इकडे मुंबईत दंगल झाल्यानंतर आर पाटलांनी दिली नसेल किंवा देवकरांनी दिली नसेल, तटकरेंनी दिली नसेल तरी अजितदादांना दाद दिलीच पाहिजे. असं आपली चर्चा अजितदादांवर चालू, दुसऱ्यावर चालू असते तर मी त्यांची बाजू मांडली असती. आज अजितदादांसाठी बोलवलं. बरं, केतकरांकडे जायचंय. औरंगाबादून आपल्यासोबत कुमार केतकर आहेत. केतकर सर, हे सगळे चर्चा चालू असताना आताच मुख्यमंत्री जोशी साहेब मी निघू का, मला दुसरीकडे जायचंय. तुम्ही थोडीशी तेवढा एक मुद्दा ऐकून तुम्ही निघाला तरी चालेल. अचानक उठला तर लोकांना वाटायचं की तुम्ही मुद्दे उत्तर देऊ शकले नाहीत. पुन्हा नाही आवाज साहेब केतकर साहेबांना ऐकून जा. केतकर साहेबांना ऐकून जा. आपण केतकरांकडे जाऊयात. आपण केतकरांकडे जाऊ. आवाडजी तुम्ही थांबा. तुम्ही जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पलायनवादाच्या भूमिकेत नसते. भूमिका घेतली की भूमिकेच्या मागे उभी राहते ती राष्ट्रवादी काँग्रेस. आवाडजी तुम्ही तसेच खंबीर राहा तुमच्या निर्णयावरती. एक 5 मिनिटं थांबा, त्याच्यानंतर तुम्ही जरूर जा. जातो आता, मला दुसरीकडे जायचंय तेव्हा मला परवानगी द्या एवढी आपल्याकडे अपेक्षा. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली. आभार आहे, तुम्ही या चर्चेत सहभागी झाला. तुम्ही हरकत नाही तुम्ही जायला. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला पुरेपूर वेळ दिलेला आहे. ते चर्चेतून उठून जात नाहीये, तर त्यांना मुळातच त्यांनी दुसरीकडे वेळ दिला म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. कुमार केतकरांकडे जाऊयात. आपण औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत. केतकर सर, मुख्यमंत्र्यांनी आता मधल्या काळात आजच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की त्यांनी शरद पवारांशी याविषयी चर्चा केलेली आहे. उद्या जर का शरद पवार, काँग्रेस हायकमांड, मुख्यमंत्री या पातळीवरती जर का निर्णय फिरले आणि हे सगळे राजीनामे मागे घ्यावे लागले तर राजकीय दृष्ट्या अजित पवारांचं अस्तित्व काय, जर का शरद पवारांच्या पातळीला गोष्टी ठरत असतील तर? नाही, पहिली गोष्ट आहे, याच्यामधनं कोणी हिरो व्हायचा, महात्मा व्हायचा किंवा हुतात्मा व्हायचा प्रश्न नाही. आपण राजकारण बोलतोय. आता या राजकारणामध्ये जसं किरीट सोमय्या म्हटले तर भ्रष्टाचाराचा एक मुद्दा आहे, म्हणजे नैतिकतेचा एक मुद्दा आहे, आणि दुसरा आहे तो सत्ताकारणाचा म्हणजे राजकारणाचा. आणि त्या राजकारणामध्ये आता कोणी कोणावरती कशा प्रकारचा शह आणि काटशह केला ही आता आपण चर्चा करतोय. भ्रष्टाचाराचा मुद्दा पुसला गेलाय किंवा नाहीसा झालाय असं कोणीही म्हटलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी चर्चा ही पांढरेंनी ते पत्र लिहिलं म्हणून झालेली नाही. ज्या वेळेला इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला झाला बजेट सेशनमध्ये, त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ज्या वेळेला हे चुका दिसल्या त्यावेळेला त्याच्याबद्दल आक्षेप घेण्यात आले. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य केलं, त्याच्यानंतर श्वेतपत्रिकेचा मुद्दा आला, तेव्हापासून ही चर्चा चालू आहे. आता अजित पवारांनी राजीनामा दिला तो हुतात्मा किंवा महात्मा होण्यासाठी नाही, त्यांनी तो राजकीय आव्हान म्हणून, एक पॉलिटिकल चॅलेंज म्हणून दिला. आपल्या समोर प्रश्न आहे तो पॉलिटिकल चॅलेंज आणि कोणाला दिला? तो पॉलिटिकल चॅलेंज त्यांनी पृथ्वीराज चव्हाण म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिला, काँग्रेस पक्षाला दिला, का शरद पवारांना दिला, का राष्ट्रवादी पक्षातल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा त्यांच्याशी कलह करण्याला दिला? अजित पवारांनी फार विचारपूर्वक खेळी जरी केलेली नसली तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे हे जे प्रश्न निर्माण झाले त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. भ्रष्टाचाराबद्दलची चर्चा झालेलीच आहे, ती किरीट सोमय्या यांनी भरपूर केलेली आहे. आता आपल्याला फक्त एकच विचार करावा लागेल की शरद पवारांनी केंद्रामध्ये मतदारसंघाकडे त्यांचा राजीनामा देऊ अशी धमकी दिली, अशा बातम्या आल्या. आणि त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार म्हणले आम्ही राजीनाम्याची भाषा केली नव्हती, आम्ही नंबर 2 पोझिशनची मागणी केली नव्हती. परंतु सुमारे 4 दिवस मीडियामध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे मनमोहन सिंग सरकारला आव्हान देत होते. अशाच प्रकारच्या चर्चा होत्या, त्या राष्ट्रवादीच्याच गोटातनं रिलीज होत होत्या.
तिथूनच लोकांच्या पर्यंत म्हणजे मीडियाच्या मार्फत पोहोचत होत्या. परंतु शरद पवारांनी राजीनामा दिला नाही आणि अजितदादांनी दिला. हा महत्वाचा फरक आहे याच्यामध्ये. शरद पवारांवरती आरोप झाले, शरद पवारांनी राजीनामा दिला नाही. अजित पवारांवरती आरोप झाले, अजित पवारांनी राजीनामा दिला. तो महात्मा हुतात्मा हिरो होण्यासाठी नाही, राजकारण म्हणून दिला असेल, पण ते राजकारण म्हणून त्यांनी राजीनामा दिला हा घटक आपण विसरून चालणार नाही. आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट उरलेला आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडक्यात प्रतिक्रिया आजबे सर आणि खांडेकरांकडून. जो मूळ आपल्या चर्चेचा मुद्दा आहे, जे काय आता घडलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार दोघांनाही धक्का देतील, मग पक्षांतर्गत असतील किंवा काँग्रेस पक्षाला असेल, का काँग्रेसच या सगळ्या गोष्टीमध्ये अजित पवारांना नमवतील? काय वाटतं आपल्याला आजबे सर? आता कसं आहे की काँग्रेस काय भूमिका घेईल या सगळ्या संबंधात हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे की जर कोॲलिशनचं गव्हर्नमेंट चालवायचं असेल, एक आहे ते, एक गोष्ट मात्र आहे याच्यामध्ये, मला असं वाटत नाही की काही तडजोड होईल आणि अजित पवार राजीनामा मागितली असं मला वाटत नाही. एक पहिली गोष्ट म्हणजे ते तर आता करावं आणि त्याची चौकशी त्याला करावी लागेल. ती चौकशीची मागणी त्यांनी केली नाही, ती चौकशी पूर्ण करूनच त्यांना ते करावं लागेल. नाहीतर त्यांचं असं आहे की जर ते तसं झालं नाही तर त्याचे परिणाम जे आहेत ते अजित पवारांना भोगायला लागतील. त्यामुळं मला, आणि ते स्वतःच्या जपणारे, स्वतःच्या प्रतिमेला जपणारे आहेत तसे ते रोकटोक असल्यामुळं, त्यामुळे ते करतील असं वाटत नाही. पण आजबे सर, याच्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पद तशीच ठेवून अजित पवार फक्त बाजूला जातील त्यांच्या नैतिक भूमिकेमुळे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदासाठी दुसरा कॅन्डिडेट असू शकतो राष्ट्रवादी समोर? असूही शकेल ना, कोणालाही वेगवेगळ्या ह्याला देऊ शकतील ते. बरं, खांडेकर सर. नाही, याच्यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी कोणची जी चर्चा आहे तर मला असं वाटतं की शक्यता अशी आहे की परत RR पाटीलच कदाचित होऊ शकतील. कारण जे दुसरे दावेदार आहेत भुजबळ, ते अजितदादांच्या एवढेच आरोपांनी घेरले गेलेले आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे की हा राजीनामा मुख्यमंत्री स्वीकारतील का स्वीकारणार नाहीत. मला असं वाटतं की आता त्यांच्या समोर राजीनामा स्वीकारण्या वाचून गत्यंतर नाही. जर त्याने तो स्वीकारला नाही तर काँग्रेस नमली राष्ट्रवादीच्या दादागिरी पुढे, असं त्याचं चित्र